विचार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. सरकार अर्थसंकल्पाला विकसित महाराष्ट्र 2047 ते स्वप्न म्हणत आहे. आणि जे गुलाबी पुस्तक वाचताना ज्या पद्धतीचे मृगजळ आश्वासनाची दिसली, त्यामुळे या अर्थसंकल्पावरती बोलत असताना माझ्याकडे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आहे. सरकारने ऑनलाईन यावेळेला बजेट दिल्यामुळे स्वतःच्या खर्चाने तयार केलेलं माननीय मुख्यमंत्र्यांची दोन्ही पुस्तकं भाषणाची ती मी या सभागृहात आणली आहेत. आणि कुठेही आकडे चुकू नये आणि चुकीची माहिती सदनासमोर येऊ नये म्हणून मी भाषण करत असताना आपल्याकडनं परवानगी मागतोय की काही गोष्टी वाचून आणि काही गोष्टी भाषणाने व्यक्त करून या अर्थसंकल्पावरती चर्चेला मी सुरुवात करतो. अध्यक्ष महोदय, 26-27 अर्थसंकल्प जो या सभागृहामध्ये मांडण्यात आला, त्या सभागृहाची संकल्पना जवळ अर्थमंत्र्यांनी असं सांगितलं की 2047 विकसित महाराष्ट्र स्वप्न म्हणजे हा अर्थसंकल्प आहे. आणि जेव्हा अर्थसंकल्प वाचला आणि या अर्थसंकल्पाबद्दल मी पुढे बोलणार आहे. अध्यक्ष महोदय, मी बजेटचा पहिला वक्ता आहे विरोधी पक्षाचा. आतापर्यंत या सभागृहामध्ये जेव्हा जेव्हा म्हणून अर्थसंकल्प मांडले गेले आणि त्यावरती भाषणं झाली, तेव्हा अर्थमंत्री स्वतः अजितदादा असताना पहिल्या रांगेत बसून तो अर्थसंकल्प ऐकत होते. प्रत्येक सदस्याचं भाषण ते ऐकत होते. कुठे आहेत अर्थमंत्री? ही परंपरा आहे. जोपर्यंत अर्थमंत्री येत नाही तोपर्यंत मी बोलत नाही, मी खाली बसतोय. बोलवा. चुकीचे पैडे या सभागृहात पडू देऊ नका. आपण बोलत राहा प्रभू साहेब. मी बोलणार नाही, मी बसणार. आपण बोलत राहा. या सदस्याचा अधिकार आहे. सगळे अधिकार आम्ही घालवायचे काय? अरे मुख्यमंत्र्याचं नाही, राज्यमंत्री आहेत ना. मुख्यमंत्र्यांबद्दल नाही बोलत आहे आम्ही. नाही येऊ दे. आपण चालू करा प्रभू साहेब. येतील ना, चालू करा. महोदय, सन्माननीय सदस्य सुनील प्रभूंच्या भावनांचा आदर करून आम्ही अर्थ राज्यमंत्र्यांना सभागृहामध्ये बोलवण्याच्या संदर्भात आम्ही त्यांना पाठवलेलं आहे. तुम्ही चालू करा, तोपर्यंत आम्ही आहोत ना 2 कॅबिनेट. आमची विनंती आहे तुम्हाला. सुधीर भाऊ, आपल्यासारखा ज्येष्ठ सदस्य जेव्हा बोलतो तेव्हा मी मान्य करतो, कारण या सदनामध्ये काही प्रथा परंपरा या परंपरेने सदस्याने पाळल्या पाहिजे, आपल्याकडनं आम्ही शिकलो. त्यामुळे आपण म्हणताय ते मी मान्य करतो, मी उभा राहतो, मी भाषणाला सुरुवात करतो. पण या सभागृहामध्ये चुकीची परंपरा आहे. पण विकसित महाराष्ट्र 2074चा जो अर्थसंकल्प आहे ज्याच्यावरती मी बोलणार आहे, ज्या अनेक त्रुटी सरकारला दाखवून देणार आहे, हा अर्थसंकल्प जेव्हा मी वाचला त्यावेळेला अध्यक्ष महोदय एका कवितेच्या ओळी मला आठवल्या. एका कवीच्या. योगेशजी ऐका. नाही ना नाही, आमचा राग नाही आहे. आमची सभागृहातली प्रथा जी आहे ती मी सांगितली. एका कवितेची ओळ मला आठवते त्या कवीच्या, की हवेवरचे किल्ले बांधून जमिनीचा का सोस धरावा. अर्थमंत्री महोदय, हवेवरचे किल्ले बांधून जमिनीचा का सोस धरावा, स्वप्ने विकणाऱ्याच्या बाजारात वास्तवाचा का शोध घ्यावा, ही परिस्थिती आहे अर्थसंकल्पाची. अध्यक्ष महोदय, का म्हणतोय? अध्यक्ष महोदय, हे सरकार स्वप्न विकण्यात तरबेज आहे. फक्त वास्तवाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या तिजोरीवर जे संकट ओढवलंय ते संकट इतकं भयावह आहे की येणाऱ्या काळामध्ये हे राज्य दिवाळखोरीमध्ये जाईल की काय, अशा पद्धतीची शंका ही अर्थतज्ञांच्या मनामध्ये. आणि अशा वेळेला ज्या पद्धतीचे स्वप्नांचे डोलारे या ठिकाणी अर्थसंकल्पात उभे केलेत, 13 कोटी जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे वास्तवात शोध घेतला
तर जनतेच्या हातामध्ये केवळ शून्य मिळणार आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच या कवितेच्या ओळीने मी सुरुवात करतोय. अध्यक्ष महोदय, $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या गप्पा या ठिकाणी आपण करतोय. आनंद आहे. या महाराष्ट्राने $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था उभी केली तर 13 कोटी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने या सरकारचं आपण अभिनंदन करू. आणि शेवटी प्रगतशील महाराष्ट्र हे आपलं, तुमचं, आमचं, सगळ्यांचं स्वप्न आहे. काय झालं गुलाबराव? तुमचं, आमचं, सगळ्यांचं स्वप्न आहे. पण गुलाबराव, जी स्वप्न आपण बघतोय ना, ती स्वप्न बघताना कर्जाचा डोंगर मात्र वाटेल तसा उभा करतोय. हा कर्जाचा डोंगर कधीतरी या महाराष्ट्राला अर्थार्जन जर बघितलं महाराष्ट्राचं, तर कधीतरी हे महाराष्ट्र राज्य दिवाळखोरीत गेल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा प्रश्न माझ्या मनात आहे. अध्यक्ष महोदय, काय परिस्थिती आहे? सरकार म्हणते महाराष्ट्र प्रगती करतोय, पण ही प्रगती कर्जाच्या पैशावर आहे. राज्यावरील एकूण सरकार $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न दाखवतोय, पण दुसरीकडे राज्यावरील एकूण कर्ज तब्बल 11 लाख कोटी आहे. आणि मग माझा सवाल असा आहे अध्यक्ष महोदय, जर आपण प्रगती करत आहोत, फक्त व्याजापोटी 70,095 कोटी रुपये हे आपल्याला मोजावे लागत आहेत. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिक जन्माला येतानाच डोक्यावरती कर्ज घेऊन येतोय. आणि सरासरी अर्थसंकल्पामध्ये विचार केला आणि अर्थतज्ञांनी जे आकडे मागील 2 दिवसात मांडले, त्याच्यामध्ये